Hello, this is the Maya Artifact episode number 1365. आजची तारीख आहे डिसेंबर 12, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 1:05. काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू आणि देन त्याच्यानंतर आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू. सो कालची तारीख होती कालची तारीख काय होती? कालची तारीख होती डिसेंबर 11, 2018. काल होता मंडे. येस. फर्स्ट ऑफ ऑल काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का केला नाही? इज अ सिम्पल क्वेश्चन. काल माझा होता पेपर. काल होता ना? ऍक्च्युली आजची 11 तारीख आहे. सॉरी, आजची 11 तारीख आहे. कालची 10 तारीख होती. आता मी 1 वाजलाय ना दुपार रात्रीचा, तर त्यामुळे जस्ट लाईक समोरचा दिवस आला. दॅट्स इट. बट कालची तारीख होती ती 10 तारीख होती. आजची 11 तारीख आहे. सो काल माझा पेपर होता एमकॅट इंजिनिअरिंग डिझाईन चा एक कोर्स होता ऑनलाईन. तर त्याचे मी करीब सप्टेंबर मध्ये मी तो फॉर्म भरला आणि त्याचे मला 10,000 रुपये भरावे लागले होते. त्या एक्झामचा फायदा म्हणजे असा की त्या एक्झाम दिल्याने मला मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये रिक्रुटमेंट भेटत होती. सो त्याचा पेपर होता 10 तारखेला. सो मग मी दिवसभर पढाई करत होतो. जस्ट लाईक कालचा 10 तारीख होती आणि मंडे होता आणि ऑफिसला जायचं होतं आणि मी सुट्टी काय ऑफिशियल घेतली नव्हती. सो जस्ट लाईक तर मग मी सकाळी मेसेज टाकला की म्हणलं माझे आप्पाजी वारले बा म्हणलं आणि मला गावी जायचं आहे. सो आज मी येऊ शकत नाही ऑफिसमध्ये. सो मी कसा एक मेसेज टाकला आणि फोन पण लावला. ओके म्हणे. आणि देन मग मी पढाई करत बसलो दिवसभर. कंटिन्यू जेवढी होत तेवढी पढाई वगैरे केली. थोडस रिअलाइज झालं की आता माझ्यानी पढाई नाही होऊन राहिली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे मी थोडस लक्षात ठेवत होतो प्रत्येक गोष्टी वगैरे, ते पॉसिबल होऊन न राहिलं आहे आता त्या गोष्टी मेमोराईज ठेवणं. कारण आपलं दिमाग कसं काम करते का जे गोष्ट आपण वारंवार करत असतो ना, तर मग आपण त्याच्यामध्ये एक प्रकार एक्सपिरियन्स होऊन जातो. मग ती आपल्याला गोष्ट काफी इझी वाटायला लागते. आता ड्युरिंग द फर्स्ट स्टँडर्ड टू इंजिनिअरिंग पर्यंत, सॉरी डिप्लोमा पर्यंत वगैरे आपण कंटिन्यू पढाई केली. सो पढाईची एक प्रकारे सवय झाली होती. आता गेली 2-3 वर्ष झाले आपण पढाई केलीच नाही ना. तर बहुत रेअर. जस्ट लाईक महिनाभरातून एकदा वेळा पुस्तक वाचलं असेल तर वाचलं असेल. दॅट्स इट. सो त्याच्यामुळे काय झालं का माझ्या पढाईमध्ये जो फोकस आहे ना, त्याची जी इंटेन्सिटी आहे ती थोडीशी कमी झाली. सो मला ते रिअलाइज झालं. सो जेव्हा मी पढाई करून आलो होतो ना, मला खूप हळूहळू गोष्टी मेमोराईज होऊन राहिल्या. काफी मन विचलित होत होतं वगैरे वगैरे. सो हा एक प्रॉब्लेम मला काल फेस करावा लागला. अनदर थिंग इज दॅट तरी थोडीशी केली पढाई वगैरे अँड देन दिला पेपर वगैरे. सो पेपर मध्ये मी झालो फेल. 50 क्वेश्चन होते. 50 क्वेश्चन मध्ये पासिंग साठी तुम्हाला करीब 25 क्वेश्चन्स राईट असायला हवे. तर माझे त्यातले 13 क्वेश्चन्स राईट होते आणि बाकीचे सगळे 37 क्वेश्चन्स रॉंग होते, इनकरेक्ट होते. सो त्याच्यामध्ये काय झालं की त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा झाला की मी आईवडिलांना सांगितलं का पास झालोय बा. आता मी असं का म्हणलं, व्हाय आय लाय टू माय फादर अँड पॅरेंट्स, वाय डिड दॅट. ओके, दॅट्स वन थिंग की मला एक गोष्ट सांगायची आहे की या एक्झामनी फारसं काही चेंज होत नाही. लिटरली म्हणजे मी ज्याप्रमाणे जॉब सर्च करील, आताही करील, उद्याही करील,
त्या सर्टिफिकेट कोर्सनी मला असा फारसा काही फायदा होणार नाही. हा, समजा जर पास झालो असतो तर फायदा झाला असता. नापासही झालो ना तरी काही इतका काही खूप जास्त लॉस वगैरे नाही असं नाही आहे. या जस्ट लाईक रिली लेस. कारण Naukri.com वर जॉब फाइंड आउट करणं आणि त्याच्यानंतर हे कोर्सेस थ्रू तुम्ही जर हे कोर्सेस मध्ये लाभार्थी आहात तर याचं काही हे नाही, एवढं काही हे आहे नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशी कोणती कंपनी आहे रे जे तुला कोर्सेसवर जर तू 100 मार्क जरी घेतले तरी त्या बंद्याला माहित पडेल, चलो बाई या व्यक्तीने एवढे 100 मार्क घेतले, मग ते तुम्हाला कॉल लावेल. कोणत्या कंपनीला एवढं हे आहे रे? हा, जस्ट लाईक प्रायव्हेटायझेशन मध्ये हे असं असते ना की तुम्हाला कॉल करावं लागते, जॉब तुमच्याकडे येत नाही, तुम्हाला जॉबकडे जावं लागतं. दॅट इज द फर्स्ट थिंग यू नीड टू अंडरस्टँड. आणि हे मला अगोदर माहित पडलं. सो इट जस्ट लाईक माझ्यासाठी हे एक्झाम म्हणजे एक प्रकारे थोडीशी चिल्लरच वाटली. म्हणजे मी याला खूप जास्त सिरियसली घेतलं नाही आणि बिकॉज ऑफ दॅट आय फेल. मी फेल झालो याचे अजून पण एक रिझन आहे. एक रिझन असं आहे की जे ग्रास्पिंग पॉवर आहे ती थोडीशी कमी झाली आहे. या म्हणजे मी ज्याप्रमाणे ग्रास्प करत होतो अगोदर कोणत्या गोष्टी, प्रत्येक गोष्टी, ते ग्रास्पिंग खूप हळूहळू होत आहे. सो दॅट इज द रिझन. आणि ऑल्सो इज दॅट की माझी लापरवाही, सो त्यामुळे मी या एक्झाम मध्ये फेल झालो आहे. बट मी आई वडिलांना पास झालो असं काय म्हणलं व्हाय. आता कसं आहे की आई वडिलांना जरी मी पास झालो असं याच्यासाठी म्हणलं आहे की आई वडिलांना एक प्रकारे मग ते होप धरून ठेवतात की चला बा मुलगा आता लागली जॉब, यायला मोठ्या कंपनीमध्ये जॉब लागतो 2-3 महिन्यात आणि देन हा चालला जातो. ते एक प्रकार नाही का त्यांची पॉझिटिव्ह फिलिंग्स आहे ना आपल्या टार्गेट्स कडे लागून जातात. आता हे मी का म्हणून राहिलोय, what I'm trying to say is that की हे अशाप्रमाणे गोष्ट आहे की समज जर कोणती समज जर आता मी याच्यात नाही का थोडस एक पायथॉलॉजिकल मेंटली एक प्रकारे नाही का थोडस विचार करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये असं आहे की समज जर एक व्यक्ती कोणत्या व्यक्तीला मार्गदर्शक, एक व्यक्ती खूप काही सांगायचं आहे, खूप काही बोलायचं आहे आणि टाइम खूप कमी आहे. बट जाऊ दे, आता हे गिन नाही सांगत कारण याला सांगायला गेलं ना तर खूप वेळ लागेल. सो बट मी आई वडिलांसोबत खोटा बोललो आणि त्यांना सांगितलं की मी एक्झाम मध्ये पास झालो. दॅट्स इट. या नंतर संध्याकाळी मग मी टाइमपास केला, पिक्चर पाहिलं आई वडिलांसोबत थोडस वगैरे, अँड देन फॅमिली सोबत टाइम स्पेंड केला आणि देन मग त्याच्यामध्येच रात्री करीब 12:30-1 वाजले. सो आय वोंट बी एबल टू मेक आर्टिफॅक्ट एपिसोड, सो आय वॉज गॉन स्लीप. सो काल एवढंच झालं. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1365. राईट नाउ वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.